बीडच्या परळी नगर परिषद निकालाच्या दिवशी राडा झाला। इस्लामपुरा भागामध्ये दगडफेक झाली। काही जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। नगर परिषद निकालाच्या दिवशी राडा झाल्याची माहिती। इस्लामपुरा भागामध्ये दगडफेक झालेली आहे। दोन गटात या ठिकाणी वाद झालाय। काही जण यामध्ये जखमी झाले आहेत। परिसरात तणावाचं वातावरण, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर या ठिकाणी हा वाद आता शांत झालेला आहे। पुण्यात कुख्यात गुंड रोहन गायकवाडांवर कारवाई। हडपसर पोलिसांनी गोंधळे नगरमधून ताब्यात घेतलाय। रोहन गायकवाडवर आता यापूर्वी मारहाण आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत। पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलिसांकडून ही आता कारवाई होतीये। धावत्या लोकलमधून विद्यार्थिनीला फेकल्याची घटना घडली आहे। पनवेल सीएसएमटी लोकलमधील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आरोपी शेख नवाजला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अमरावतीमध्ये धुडगूस घालणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली। पोलिसांनी शहरातून आरोपींची धिंड काढली आहे। दगडफेक, वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची धिंड काढण्यात आली। आरोपींना नागरिकांची माफी मागायला लावण्यात आली आहे। सांगलीमध्ये फटाका कारखान्यामध्ये भीषण स्फोट झालाय। खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील ही घटना आहे। स्फोटाचे हादरे 5 किलोमीटरपर्यंत जाणवलेत। स्फोटामुळे आसपासच्या गावातील वाहनांच्या, घरांच्या काचांना तडे गेले आहेत। या घटनेमध्ये 2 जण गंभीर जखमी झालेत। शिरूरच्या चाकण शिक्रापूर महामार्गावर अपघात झाला आहे। ट्रक आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली। या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला। अन्य तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। ट्रक आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली। शिरूरच्या चाकण शिक्रापूर महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती। अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झालाय, तर अन्य तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। डे 1 टेक ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ आता सज्ज झालेला आहे। 25 डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात होणार आहे। विमानतळ प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी चाचणी प्रक्रिया सुरू झाली। अत्याधुनिक पद्धतीने चाचपणी प्रक्रिया सुरू झाली आहे। याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे उड्डाण घेण्यास सज्ज झालेलं आहे। या डिसेंबर महिन्याच्या 25 तारखेला कुठेतरी हे उड्डाण, पहिलं उड्डाण या ठिकाणी होणार आहे। आपण सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरामध्ये पाहू आहोत। 25 डिसेंबर पासूनच व्यावसायिक उड्डाणांसाठी हे विमानतळ आहे जे खुलं होत आहे। सध्या हे विमानतळ केवळ भव्य टर्मिनल, धावपट्ट्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळेच नव्हे, तर जागतिक स्तरावर मान्य असलेल्या ऑपरेशनल रेडीनेस अँड एअरपोर्ट ट्रान्सफर या व्यापक तयारी आणि प्रक्रियेमुळेच कुठेतरी चर्चेत असल्याचं पाहायला मिळत होतं। विमानतळ प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी त्याच्या प्रत्येक यंत्रणा, प्रक्रिया आणि मनुष्यबळाची प्रत्यक्ष परिस्थितीत चाचणी घेण्याची शिस्तबद्ध प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याचसोबत विमानतळ सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची देखील मानली जात आहे। त्यामुळे जे नवी मुंबई परिसर किंवा मुंबई एअरपोर्टचा कुठेतरी भार हा नवी मुंबई एअरपोर्ट सुरू झाल्याने होणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असा हा या विमानतळामुळे कुठेतरी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जो भार आहे तो कमी होणार आहे आणि त्यामुळेच लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।